नाही नाही, आम्ही आमची भूमिका स्पष्ट ठेवली. आदरणीय पत्रकार मित्रांनो, आमची भूमिका अगदी स्पष्ट होती. ती म्हणजे की मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, लिंगायत समाज असेल, त्या ठिकाणी धनगर समाज असेल, ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी जे मागासलेलं आहे त्याला आरक्षणाची भूमिका अपेक्षित आहे. त्या ठिकाणी त्याला ते आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजाला देखील त्या ठिकाणी मागासले पण दूर करण्यासाठी त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे. मोठ्या प्रमाणातला मराठा समाजातला वर्ग हा मागासलेला आहे. परंतु हे होत असताना त्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये याची काळजी देखील राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घेतली पाहिजे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची प्रमुख भूमिका आहे. त्या ठिकाणी आमचं समर्थन देखील आहे. फक्त एवढं होत असताना त्या ठिकाणी ओबीसीमध्ये आरक्षण मिळू नये, ओबीसीमध्ये त्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशी त्या ठिकाणी भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं. नाही, यासाठी त्यांनी केंद्रामध्ये ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की राज्य सरकारने केंद्रामध्ये यासाठी ठराव मंजूर करणं गरजेचं आहे. केंद्रामध्ये जे कॅपिंग जे जे त्याला सीलिंग आहे, जे त्या ठिकाणी कॅपिंग आहे, ते कॅपिंग काढणं आणि त्या ठिकाणी ह्या आरक्षणाची मात्रा वाढवणं गरजेचं आहे. करून जोपर्यंत ह्या गोष्टी केंद्रामध्ये होत नाही तोपर्यंत राज्यामध्ये त्या गोष्टी बोलून होणार नाहीत. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मनोज जरांगेंनी त्या ठिकाणी दिल्ली गाठावी, संसदेमध्ये त्या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या ठिकाणी यांच्यावर त्या ठिकाणी बसून चर्चा करून या देशामध्ये त्या ठिकाणी मराठा समाज संसदेमध्ये कायदा पारित करून त्या ठिकाणी मराठा समाजाला देखील आरक्षण मिळावं अशी भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे. याचं कारण फक्त एवढं की राज्याचे मुख्यमंत्री कुठेतरी त्या ठिकाणी जरांगेंची किंवा मराठा समाजाची मागणी मान्य करताना त्या ठिकाणी त्यांचा प्रश्नाचा विचार करताना कुठेतरी अपुरे पडतात असं दिसत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जरांगेंनी दिल्ली गाठली पाहिजे असं माझा विचार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.